नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर शिल्पा गायकवाड आणि पुनश्च एकदा आपल्या चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। अहो, तिळगुळ खाऊन माणसं खरंच गोड बोलणार आहे का? पण तसं आपण म्हणतो एकमेकांना, त्याचा अर्थ आहे की आपण तिळगुळनी तोंड गोड करायचंय आणि त्याचबरोबर मनामध्ये असलेली कटुता, मनामध्ये असलेला राग, चीड दूर करून मनामध्ये सुद्धा गोडवा आणायचा आहे बरं का। आज सर्वांच्या घरी तीळ आणि गुळाची पोळी सगळ्यांनी खाल्लीच असेल बरं का, आणि नसेल केली तर संध्याकाळी नक्की करा। काहींनी सांगितलं की आमच्याकडे तीळ गुळाच्या पोळ्या करत नाही, आम्ही पुरणपोळी करतो। तर तुम्ही काय केलेलं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा। पण माझं म्हणणं आहे की पुरणपोळी आपण दुसऱ्या सणाला, पाडव्याला वगैरे करतोच की। आज तीळ आणि गुळाचं विशेष महत्त्व आहे। आता तीळ आणि गुळाचं काय महत्त्व आहे हे मी तुम्हाला पटकन सांगणार आहे। तर पहिलं आपण सांगूयात गुळाचं महत्त्व। आपल्या शरीराला लागणारी जी ऊर्जा असते ती आपल्याला गुळातून मिळते। गुळ हे कॅल्शियम आणि आयर्नचा उत्तम सोर्स आहे आणि तुम्हाला माहित नसेल पण गुळ हे हृदयासाठी कार्डिओ प्रोटेक्टिव्ह आहे आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा साखरेच्या ऐवजी हिवाळ्यामध्ये तरी गुळाचा उपयोग करायलाच हवा। आता आपण येऊ तिळावर। तीळ या शब्दावरूनच तेल हा शब्द आलेला आहे, म्हणजे तुम्ही समजू शकता की तिळाचं आणि त्यामधून मिळणाऱ्या तेलाचा काय महत्त्व आहे। तीळ स्वभावाने थोडं उष्ण असतं। तिळाचं सेवन केल्याने आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते। आपण तिळगुळचं सेवन का करतो तर संक्रांतीच्या वेळेला वातावरणामध्ये खूप गारवा असतो। जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर थंडीची लाट आलेली असते। आता या थंडीपासून बचाव करण्यासाठीच बहुतेक तीळ आणि गुळाचं सेवन करण्याचा विधी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे। काहींना खूप थंडी वाजते, हातापायाला वाम येतो, म्हणजे हातापायाला गोळे येतात, त्वचा रुक्ष होते, कोरडी होते, ओठ फाटतात, तळपायांना क्रॅक्स म्हणजे भेगा पडतात। तीळ हे उष्ण असतात, ते आपल्या शरीराला उष्णता देतात आणि म्हणून हे थंड वातावरणामध्ये तिळाचं सेवन करणं कधीही चांगलं असतं। तीळ हे कॅल्शियमचं उत्तम सोर्स आहे, त्याच्यामुळे जर तुम्ही तिळाचं नियमित या थंडीच्या दिवसांमध्ये सेवन केलं तर तुम्हाला कॅल्शियमच्या गोळीची गरज पडत नाही। त्याच्यामध्ये एसेन्शियल ऑइल जे आहे ते व्हिटॅमिन ई ने भरपूर आहे। तिळाच्या तेलाने केस चांगले होतात। तिळाचं तेल हे नॅचरल मॉइश्चरायझर आहे, ते तुमचं स्किन प्रोटेक्ट करायचं काम करतं। रोज सकाळी जर चावून तीळ खाल्ले तर तुमच्या दाताचं, हिरड्यांचं जे आरोग्य असतं ते सुधारतं, दात मजबूत होतात, कीड लागत नाही। पण त्यासाठी तुम्ही तीळ हे चावून खाणं महत्त्वाचं आहे। ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल त्यांना सुद्धा जर रोज तिळाचं सेवन केलं तर त्यांचं पोट साफ राहतं, कॉन्स्टिपेशन कमी होतं। बाळंतीणला जर दूध कमी येत असेल तर तिला दुधामध्ये तिळाची पावडर आणि खडी साखर असं एकत्र करून दिलं तर तिला दूध यायला मदत होते। ज्यांना अंगावरून कमी जात असेल, पिरियड रेग्युलर येत नसेल, पीसीओडी सारखा त्रास असेल, मासिक जर उशिरा येत असेल आणि कमी अंगावर जात असेल तर त्यांनी तिळाचं नियमित सेवन करावं। तीळ, जवस आणि ओवा हे मिक्स करायचं, तुम्ही थोडी बडीशेप पण टाकू शकता। हे भाजून जर तुम्ही मुखवास म्हणून दिवसातून 2-3 वेळा घेतलं तर तुमची पिरियड रेग्युलर होण्यासाठी त्याचा उपयोग होतो। ज्यांना लघवी स्वच्छ येत नसेल त्यांनी तिळाचं सेवन करावं। आता हे कोणत्या तिळाचं सेवन करावं तर बाजारामध्ये 2 प्रकारचे तीळ उपलब्ध असतात, काळे तीळ असतात आणि पांढरे तीळ असतात। शक्यतो काळ्या तिळांचा उपयोग औषधासाठी केला जातो, ते उत्तम असतात, पण पांढरे तीळ सुद्धा चांगले असतात। मग तिळाचा उपयोग कसा करायचा तर जसं आपण आज तीळ गुळाची पोळी केलेली आहे, तुम्ही तीळ भाजून त्याचं कूट करून ठेवा आणि शेंगदाण्याच्या कुटाच्या ऐवजी तुम्ही ते भाजीमध्ये टाकू शकता, सॅलडवर टाकू शकता, भाकरी करताना त्याच्यावर सुद्धा तुम्ही तीळ लावू शकता। तर तीळ हे स्वभावाने उष्ण आहे, सो ज्यांना खूप पित्ताचा त्रास असेल, ज्यांना अंगावर पित्त उठत असेल, ज्यांना खूप जळजळ होत असेल त्यांनी माफक उपयोग करावा। ज्या स्त्रियांना अंगावरून मासिक पाळीमध्ये खूप जात असेल त्यांनी सुद्धा तिळाचा उपयोग थोडासा विचारपूर्वकच करावा। आणि तिळाची उष्णता कमी करण्यासाठी तिळाचा सेवन नेहमी दुधाबरोबर, लोणी बरोबर किंवा तुपाबरोबर करावा, म्हणजे ते उष्णता कमी करायला मदत करते। विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तीळ खूप चांगले असतात बरं का, कारण तीळ हे बुद्धिवर्धक आहे। शिवाय त्याच्यामध्ये असणारे कॅल्शियम आणि फॉस्फरसमुळे मुलांची उंची वाढायला मदत होते। सो शारीरिक वाढीसाठी आणि बौद्धिक वाढीसाठी सुद्धा
तीळ हे उत्तम आहे. ज्यांच्या कोठा साफ राहत नसेल त्यांच्यासाठी पटकन मी एक सोपा उपाय सांगणार आहे. 1 ग्लास गरम पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तिळाचं तेल टाकायचं, 2-3 चुटकी सुंठ पावडर टाकायची आणि अगदी थोडंसं सेंधव मीठ टाकायचं. रात्रभर हे पाणी ठेवायचं आणि सकाळी रिकाम्या पोटी जर या पाण्याचं सेवन तुम्ही केलं तर तुमच्या आतड्यामध्ये आलेली जी शुष्कता असते ते कमी होते, कोठा साफ राहतो, पचनाच्या ज्या तक्रारी असतात ते कमी होतात. थंडीमध्ये संधिवाताचा त्रास वाढतो, वाताचा त्रास वाढतो, कारण वातावरणात शुष्कता असते तर शरीरामध्ये पण शुष्कता येते. मग या संधिवातापासून बचाव करण्यासाठी थोडंसं तिळाचं तेल गरम करायचं आणि ते सांध्याला छान मालिश करायची, अभ्यंग करायचं, तर त्याच्याने तुमच्या संधिवातावर नक्कीच फायदा होतो. विशेष अजून तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर संधिवातावरचे वातरोग म्हणजे काय, संधिवात कशामुळे होतो आणि त्याच्यावर घरगुती उपाय काय, त्याच्या व्हिडिओज या चॅनलवर आहे, तर ते नक्की पहा. मैत्रिणींनो, हे सण, परंपरा, उत्सव हे नवचैतन्य घेऊन येतात, आपल्याला खूप खूप आनंद देऊन जातात, मनाला नवीन उभारी देतात आणि मकर संक्रांतीसारखा सण आला की आपला फक्त शरीरालाच नाही तर मनाला सुद्धा ऊब मिळते. तुमचे मन दुखावलेले असतात, जो दुरावा आलेला असतो, तर हा सण असतो जेव्हा आपण एकामेकांच्या हातात तिळगुळ देऊन सांगतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि अति सर्वत्र वर्ज्यते म्हणून खूप गोड खायचं नाही. त्याचमुळे कदाचित उद्या किंक्रांतीचा सण आहे आणि तेव्हा आपल्याला तीळ खायचं नाही. अति तिळगुळ खाल्ल्याने सुद्धा तुमची रक्तातली साखर वाढू शकते, तुम्हाला मेदवृद्धी होऊ शकते, जास्त तीळ खाल्ल्याने तुमच्या शरीरातला अतिउष्णता होऊ शकते. सो या गोष्टी तुम्ही टाळायचे आहे. आणि तिळगुळ खाण्यामध्ये जरी लिमिटेशन आहे तरी गोड बोलण्यावर नाही. सो गोड बोलत राहा, आनंदी राहा, समाधानी राहा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बरोबर मी तुमच्या भेटीला परत येणार आहे. तोपर्यंत सर्वांना परत एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.